नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी आणि खुश खबरची अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये आता 6वा हप्ता ₹2100 वाटप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींना संदेश. आजची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट आलेली आहे. YouTube वरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे सर्वांनी अशाच ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मिस्टर रॅन्डम मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा काय संदेश आहे, तो संदेश आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच ₹1500 ऐवजी ₹2100 देण्यात येतील, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना शिंदे गट. तर बघा, यांनी स्पष्टपणे असा संदेश दिलेला आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी हा संदेश आहे. कोणीही काळजी करू नका, लवकरच सर्व लाडक्या बहिणींना ₹1500 ऐवजी आम्ही ₹2100 देणार आहोत, असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींना हा संदेश दिलेला आहे. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे आहेत, तर टोटल जिल्हे आहेत 36 जिल्हे. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. 3 दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत. महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि थेट रक्कम महिलांना ₹2100 मिळणार आहे, अशी अपडेट समोर येत आहे. तर आता ही ₹2100 अपडेट तुम्हाला कधीपर्यंत मिळेल? तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी तुम्हाला हे पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल जे जिल्हे आहेत ते जिल्हे आहेत 36 जिल्हे. आणि हे जे तुमचे पैसे वाटप होणार आहेत, हे 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. म्हणजे 3 दिवसामध्ये पैसे वाटप होणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पहिल्या दिवशी काही जिल्ह्यांना पैसे मिळणार, दुसऱ्या दिवशी काही जिल्ह्यांना पैसे मिळणार, त्यानंतर तिसऱ्या दिवशी सुद्धा काही निवडक जिल्ह्यांना पैसे मिळणार. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर या ठिकाणी बघा, पहिले जे 10 जिल्हे आहेत, आता हे महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे या ठिकाणी. आणि या नकाशानुसार बघा, या ठिकाणी पहिले जे 10 जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार, सर्वांना उत्सुकता तर लागलेली आहे. तर या ठिकाणी बघा, डे 1 म्हणजे पहिल्या दिवशी जे पैसे वाटप होणार आहेत ते जिल्हे असे आहेत. तर त्यामध्ये येणारे जिल्हे कोणते आहेत, तर बघा, सिंधुदुर्ग जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे आणि भंडारा जिल्हा आहे. हे 5 जिल्हे सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत, म्हणजे 6व्या हप्त्याचे पैसे. तसेच महिलांचे जे काही मागचे पैसे राहिले असतील ते सर्व पैसे महिलांना मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतरचे जे जिल्हे आहेत ते आहेत वर्धा जिल्हा, गोंदिया जिल्हा, रत्नागिरी, नंदुरबार, धाराशिव. तर या ठिकाणी बघा, हे पहिल्या दिवशी वाटप होणारे 10 जिल्हे आहेत. तुम्ही आपला व्हिडिओ या 10 जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या खात्यामध्ये पहिल्या दिवशीच पैसे येणार आहेत, ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. डे 1 मध्ये वाटप होणारे हे 10 जिल्हे आहेत. त्यानंतर डे 2 मध्ये वाटप होणारे म्हणजेच दुसऱ्या दिवशी 10 वाटप होणारे बघा, दुसऱ्या दिवशी सुद्धा 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत, असं नियोजन आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. या ठिकाणी बघा, तुम्हाला जे मी आता पहिले 10 जिल्हे दावले, त्या जिल्ह्यात पैसे का वाटप होणार आहे, त्याचं कारण काय आहे. तर बघा, तर हे जे 10 जिल्हे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलेले आहेत, या ठिकाणी बघा, तर हे जिल्हे त्यांनी कशामुळे निवडले, तर या जिल्ह्यांची लोकसंख्या ही बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा सर्वात कमी आहे, म्हणून हे टॉप 10 मध्ये म्हणजे पहिल्या दिवशी येणारे जिल्हे आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जातील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. जवळपास 3 टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. म्हणजे बघा, पहिल्या दिवशी 10 जिल्ह्यात पैसे जमा होणार, दुसऱ्या दिवशी 10 जिल्ह्यात आणि तिसऱ्या दिवशी सर्वात जास्त पैसे जमा होणार म्हणजे 16 जिल्ह्यात. तर बघा, अशा प्रकारे 3 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. अशा प्रकारचं नियोजन आहे पैसे वाटप संदर्भातील. ठीक आहे. आता बघा, महत्वाचा मुद्दा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा दुसरे जिल्हे कोणते आहेत, दुसऱ्या दिवशी वाटप होणारे, दुसऱ्या दिवशी वाटप होणारे दुसरे 10 जिल्हे कोणते आहेत. तर या ठिकाणी बघा, त्या संदर्भात अपडेट सांगतो. तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. तर बघा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी वाटप होणारे जिल्हे आहेत सातारा आहे, सांगली आहे, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे. हे पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्हे आहेत. त्या व्यतिरिक्त सुद्धा दुसऱ्या दिवशी इतर जिल्हे सुद्धा आहेत. ते बघा कोणते आहेत, बीड जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, जालना जिल्हा आणि नांदेड जिल्हा. हे जे जिल्हे आहेत हे 10 जिल्हे आहेत बघा. या ठिकाणी टोटल हे 10 जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये येतात. या दिवशी या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार. म्हणजे दुसऱ्या दिवशी वाटप होणारे जिल्हे म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होणारे जिल्हे हे 10 जिल्हे आहेत. तुम्ही जर या जिल्ह्यामधून अर्ज केला असेल तर तुम्हाला डे 2 ला पैसे मिळतील, म्हणजे दुसऱ्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, ही गोष्ट महिलांनी लक्षामध्ये घ्या.
ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर बघा 36 जिल्हे आहेत. आता बघा दुसरे 10 जिल्हे का निवडले? हाही तुम्हाला प्रश्न पडला असेल. याच्या मागे काहीतरी लॉजिक पाहिजे किंवा काहीतरी रिझन पाहिजे ना. ठीक आहे. तर बघा त्याचं कारण असं आहे. त्यानंतर बघा त्यानंतर उर्वरित जे 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यातल्या महिलांना पैसे दिले जातील, कारण की हे जे जिल्हे आहेत हे मीडियम लोकसंख्येचे जिल्हे आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. मीडियम लोकसंख्या असणारे जिल्हे आहेत. त्यामुळे हे दुसऱ्या दिवशी निवडलेले जिल्हे आहेत, म्हणजेच हे जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये येतात. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरे 16 जिल्हे कोणते आहेत? मगाशी सांगितल्याप्रमाणे आता तिसऱ्या दिवशी वाटप होणारे एकूण जिल्हे आहेत 16. तर आता हे मगाशी तुम्हाला जे 10+10 म्हणजे 20 जिल्हे सांगितले, ते 20 जिल्हे सोडून हे तिसऱ्या दिवशी जे उर्वरित 16 जिल्हे राहिलेले आहेत ते वाटप होणार आहे. तर बघा नियोजन कसं आहे हे बघा. हे 10, 10, 16 असे टोटल 36 जिल्हे आहेत. तर अशा प्रकारे हे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि हे जिल्ह्यांना म्हणजे या 16 जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यात पैसे मिळतील. जर तुम्ही या 16 जिल्ह्यामधून अर्ज केला असेल तर तुम्हाला तिसऱ्या दिवशी पैसे मिळतील. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. म्हणजे बघा अशा प्रकारे 3 टप्प्यात पैसे येणार आहेत, 10, 10, 16. अशा प्रकारे जिल्ह्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो महिलांना पैसे मिळणे बंद होणार आहे. त्याचं कारण काय आहे? बघा भरपूर महिलांना आता 6वा हप्ता मिळणार नाही अशी अपडेट समोर आलेली आहे. तर त्याचं रिझन काय आहे? सर्वात महत्वाचा मुद्दा. तर या त्या महिला आहेत ज्या महिला लाडकी बहीण योजना सोडून इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात, म्हणून त्यांना ते पैसे मिळणार नाहीत. उदाहरणार्थ सांगायचं झालं, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. हे कारण आहे भरपूर लाखो महिलांना पैसे इथून पुढे बंद होण्याचं. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा भरपूर बँके या ठिकाणी आहेत. या बँकांपैकी जरी तुम्ही कोणतीही बँक लाडकी बहीण योजनेमध्ये दिलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे हे मिळणारच आहेत. कोणीही काळजी करण्याची गरज नाहीये. जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले असेल तर सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर सर्व महिलांसाठी एक प्रश्न आहे. तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय, हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहताय ते आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला समजेल की आमचे जे व्हिडिओज आहेत ते महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कोपऱ्यामधून पाहिले जातात, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून पाहिले जातात, ही इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे नक्की ती माहिती कळवा. त्यानंतर बघा महिलांना 2100 रुपये मिळणे सुरू झालेले आहे. डिसेंबरचा 6वा हप्ता आता खात्यात जमा होणे सुरू झालेले आहे. सर्व प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीणचा 6वा हप्ता जमा होण्यासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे आहेत. पैसे वाटपाला सुरुवात होते म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस. हे 3 दिवस अतिशय इम्पॉर्टंट आहेत. या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. या ठिकाणी बघा, कारण की या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे. कारण बघा आता माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना केवळ आर्थिक लाभच मिळत नाही, तर त्यांची रक्कम देखील वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला या योजनेच्या पुढील 6व्या हप्त्याची वाट पाहत होत्या. आता निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत, त्यामुळे योजनेचा 6वा हप्ता लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी निघेल याबाबत आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. पुढचा हप्ता म्हणजे तुम्हाला माहित आहे, पुढचा हप्ता म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतात लाडक्या बहिणींचे पैसे. माझी लाडकी बहीण योजना या वर्षीचा जुलै महिन्यापासून महाराष्ट्रात सुरू झाली, ज्यामध्ये 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांनी शासकीय योजनेचा लाभ मिळालेला आहे. आतापर्यंत योजनेचे 5 हप्ते सरकारने महिलांना पाठवलेले आहेत. आता महिलांना योजनेच्या पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर आता पुढचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकतो? तर या ठिकाणी बघा मीडिया रिपोर्टनुसार नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता महाराष्ट्रात जाहीर केला जाऊ शकतो. तर बघा शपथविधी कधी होणार आहे? तर बघा 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेचा पुढील हप्ता जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा आता 5 तारखेला होणार आहे. त्यानंतर बघा अनेक महिलांचे अर्ज बाद सुद्धा होणार आहेत. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असलेल्या किंवा कर भरणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जातील. महायुती सरकारची भूमिका आहे, माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहील, मात्र फक्त पात्र लाभार्थींनाच लाभ दिला जाईल, अशी महायुती सरकारची या ठिकाणी भूमिका आहे. त्यानंतर बघा पात्र महिलांनीच करावा अर्ज. महिलांनी अर्ज करताना आपले उत्पन्न, निकष व इतर पात्रतेची खात्री करावी आणि जर आपण पात्र असाल तरच अर्ज करावा. यापूर्वी पात्र ठरलेल्या महिलांची पडताळणी करूनच लाभ दिला जाणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा
विधानसभा निवडणुकीत ही योजना प्रचाराचा केंद्रबिंदू होती. महायुतीच्या महिलांना दरमहा 2100 देण्याचे वचन दिले होते. आता त्यांची अंमलबजावणी आणि निकष कसे राहतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर या ठिकाणी बघा, जर तुम्हाला सांगायचं झालं 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येईल, तर या ठिकाणी बघा 5 डिसेंबरला 5 वाजता शपथविधी होणार आहे. याचा अर्थ असा आहे की 5 डिसेंबर नंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे कन्फर्म आहे. म्हणजे 6 डिसेंबर ते बघा 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6व्या हप्त्याचे पैसे जमा होतील.